26 फेब्रुवारीला पणन कायद्यात दुरुस्ती विरोधात राज्यातील बाजार समित्या एक दिवस बंद राहणार आहेत। याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने दिली। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाजार समित्या या एक दिवसीय बंद असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। त्यामुळेच 26 फेब्रुवारी रोजी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा कडकडीत बंद झाल्याने सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार बंद होते व त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती सभापती सुनील पाटील गावंडे यांनी दिली। पुढे शासनाचे धोरण असेच राहिल्यास त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते। आज बंद मध्ये अडते व्यापारी तसेच शेतकरी यांनी खूप मोठे मोलाचे सहकार्य केले। त्याबद्दल सर्व घटक जे कृषी उत्पन्न बाजार समितीला जोडल्या गेले आहेत त्या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सुनील पाटील गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर यांनी सर्वांचे आभार मानले। गेल्या 4-5 दिवसापूर्वी पुणे येथे पणन महासंघाची एक पूर्ण महाराष्ट्राची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये सरकारच्या या 64 विधेयक या विषयावर सविस्तर पूर्ण महाराष्ट्रातले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आले होते। त्या सभेमध्ये संघाच्या सभेमध्ये सर्व महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीने एक ठराव पारित केला की हे शेतकऱ्याच्या अडक्याच्या व्यापाऱ्याच्या आणि कास्तकाराच्या विरोधातलं त्यातलं धोरण आहे। सरकारला हे सर्व उद्योगपतींच्या ताब्यात द्यायचं आहे। याच्यात शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे, म्हणजे हे प्रायव्हेट होणार आहे। त्याच्यासाठी त्यांनी साधारण एक अट टाकली। त्यांनी तळ म्हटलेलं आहे। तळ म्हणजे ते कुठलेही एखाद्या ठिकाणी एखादा व्यापारी येईल आणि आपला व्यापार करील, त्या व्यापारामध्ये हर्रास जे पद्धत होते मार्केट कमिटीमध्ये त्याची स्पर्धा होते, ते स्पर्धा होणार नाही। जसे आता आज प्रायव्हेट जिनिंग चालू आहेत त्या जिनिंगच्या प्रमाणेच हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं तो कारभार चालल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे एवढी गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।